नमस्कार. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आजचा आपला जो लेक्चरचा विषय आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट, त्यामधला पार्ट फर्स्ट आपण घेतोय, ओल्ड कन्सेप्ट ऑफ टाउन प्लॅनिंग. आता ज्या ज्या वेळेला जुने खेडे शहरं, छोटे मोठे शहरं हे त्या वेळेला उभे केले गेले, तर त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची गरज, त्यावेळची उपलब्ध साधनं, त्यावेळची दळणवळण या सर्वांचा विचार करूनच त्या वेळच्या खेडे, छोटे गाव, मोठे शहर यांचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे. असं नाही की विदाऊट प्लॅनिंग कुठल्याही गावाचं नियोजन केलेलं आहे. आता आपण छोट्या खेड्यापासून जर पाहिलं तर छोटी खेडी जी आहे, छोटी गावं जी काही होती, त्या गावाचं मुख्य उदरनिर्वाहाचं साधन हे शेतीच असायचं. मग आता शेतकरी वर्ग शेती करायचे, परंतु त्यांचं राहण्याचं वास्तव्याचं ठिकाण हे जुनं जे खेडंगाव असायचं त्या गावामध्येच असायचं. पूर्वी शेतीवर वस्ती करून कोणी राहत नव्हतं. त्यामुळे दिवस मावळल्यानंतर शेतीची कामं आवरल्यानंतर त्या खेड्यामधले लोक हे गावातच राहायला येत असायचे, गावातच राहत होते. त्यामुळे गावाची जी काही रचना केलेली असायची ती साधारण गावामध्ये एक प्रवेश करायला एक वेस असायची, दगडी वेस असायची. काही ठिकाणी त्या वेसीला दरवाजे असायचे सिक्युरिटी सेफ्टीच्या दृष्टीने, काही ठिकाणी दरवाजे नसतीलही. आता वेसीतून आत एंट्री केल्यानंतर समोरच बाजारपेठ असायची. बाजारपेठेमधला जो काही रस्ता असेल त्या रस्त्याची गरज पाहता 2 बैलगाड्या पास होतील अशा रुंदीचा तो रस्ता असायचा. बाजारपेठ सोडल्यानंतर जे अंतर्गत रस्ते जे आहेत त्यावेळेला कम्युनिकेशनची साधनं काही नव्हती. म्हणजे असून बैलगाड्या असायची. त्यावेळेला वाहन म्हणजे दुचाकी वाहन नसायची, चारचाकी वाहनही बाकीचे काही नव्हते. त्यामुळे अंतर्गत रस्ते जे काय असायचे ते छोटे छोटे गल्ल्या असायच्या आणि त्यामध्ये सर्व लोक वसाहत असायची. आता शेतीचं उदरनिर्वाह हे शेतीचं साधन असल्यामुळं जनावरं जे काही असायचे गावातले शेतकऱ्यांचे, ते गावालगतच जनावरांची व्यवस्था केलेली असायची. त्याला वाडगा असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक फॅमिलीचं वाडगेची जागा ही स्वतंत्र असायची. त्यामध्ये जनावरं बांधलेली असायची, गायी असतील, बैल असतील, शेतीची अवजारं तिथंच ठेवलेली असायची. जनावरांना लागणारा चारा तिथंच ठेवलेला असायचा वाडग्याच्या जागेमध्ये. आणि त्या वाडग्याच्या जागेची जनावरांचं प्रोटेक्शन तो शेतकरीच नाही तर सर्व गावाच्या लोकांचं त्या जनावरांकडे लक्ष असायचं सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टीने. आता वेशीतून आत एंट्री केल्यानंतर वेशीच्या बाजूलाच एक मारुती मंदिर असायचं. इतर देवस्थानाचे मंदिरं मारुती मंदिराला लागूनच असायचं. मारुती मंदिराची रचना अशी असायची की ज्या वेळेला एखादा शेतकरी किंवा एक गावातला रहिवासी हा गावातून बाहेर जाईल त्यावेळेला जाताना मारुतीरायाचं दर्शन घेऊनच तो बाहेर जाईल अशा दृष्टीने मारुती मंदिराची रचना केलेली असायची. आता पिण्याच्या पाण्याचं साधन जर पाहिलं तर गावाच्या वेशीच्या बाहेर एक सार्वजनिक विहीर असायची. त्या विहिरीचं पाणी पोहऱ्याने शेंदून डोक्यावर गावात घेऊन जायचे, का त्यावेळेला पाणी उपसायची कुठलीही साधनं नसायची. त्यामुळे पोहऱ्याने डोक्यावर पाणी घेऊन गावात आणणं हाच एक पर्याय होता. गावातल्या जनावरांना पिण्यासाठी पाणी ह्या विहिरीलगतच एक हाळ किंवा हौद असायचं मोठ्या प्रमाणात. आणि त्या हौदाचं पाणी हे पोहऱ्याने पाणी शेंदून त्या हौदामध्ये किंवा हाळामध्ये टाकलं जायचं, किंवा काही प्रसंगी बैल मोठ्याने सुद्धा पाणी उपसून त्या हाळामध्ये टाकलं जायचं. आणि जनावरं ज्यावेळेला गावातून बाहेर चरायला जायची त्यावेळेला त्या हाळाचं पाणी पिऊन नंतर जायची, येताना सुद्धा हाळाचं पाणी पिऊन यायची. आणि अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन असायचं. आता हळूहळू काय झालं, जसं जसं रस्ते तयार झाले, दळणवळणाची साधनं तयार झाली, तशी गावातली जी काही बाजारपेठ असायची त्या बाजारपेठेला महत्त्वही कमी होत गेलं. आणि गावालगत जे काही मोठमोठे रस्ते तयार झाले त्या रस्त्यालगत जर बाजारपेठ असली तर बाजारपेठेला महत्त्व जास्त असतं. म्हणून हळूहळू या खेडेगावातल्या बाजारपेठा या रस्त्याकडे शिफ्ट करण्यात आले. मग आपण पाहतो की फाटे मोठमोठे तयार झाले, चौक असतील त्या चौकामध्ये दुकानं शिफ्ट झालेली आहेत. आणि हे जे काही बाहेर दुकानं शिफ्ट झाली गावापासून
त्या भागाचं नियोजन हे योग्य पद्धतीनं न झाल्यामुळं गावालगतच्या रस्त्याला बाजूनी खूप चिकटून अशी दुकानं तयार झालेली आहेत आणि योग्य नियोजनाअभावी गावात जवळच्या रस्त्याचं खूप ट्रॅफिकचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. तर असे जे काही रस्ते तयार केले गेलेले आहेत, तर त्यावेळेला भविष्यात नियोजन करूनच ते रस्ते तयार करणं गरजेचं होतं, पण असे काही झालेले नाहीत. त्यामुळं गावाच्या लगतचे जे काही रस्ते आहेत तिथं मात्र ट्रॅफिक प्रॉब्लेम आता हळूहळू निर्माण व्हायला लागलेले आहेत. तर हा झाला छोट्या गावाचा विषय. आता मोठ्या गावाचा जर विषय पाहिला आपण, की शहरं जी काही वसवले गेलेले आहेत, 200, 250, 300 वर्षापूर्वी शहरं वसवलेले आहेत, त्या शहराचा विचार करताना सेफ्टी सिक्युरिटीलाही तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. बऱ्याच गावामध्ये एंट्री करताना जे काही द्वार होते, ज्याला वेस म्हणू आपण, त्या वेसीला मोठमोठे दरवाजे ठेवले गेले. एक उदाहरणार्थ आपण औरंगाबाद शहर घेऊ. औरंगाबाद शहरामध्ये एंट्री करताना 4-5 वेगवेगळे द्वार आहेत. प्रत्येक दरवाजाला प्रत्येक वेशीला स्वतंत्र लाकडी मोठमोठे दरवाजे आहेत. आजही त्याचा अवशेष तिथं पाहायला मिळतात. संध्याकाळ झाल्यानंतर ते दरवाजे बंद व्हायचे आणि दरवाजे बंद झाल्यानंतर कोणी व्यक्ती जर गावात यायचा असेल तर त्या व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय त्या व्यक्तीला एंट्री कधी दिली जात नसायची. हा झाला सेफ्टी सिक्युरिटीचा विषय. हा सेफ्टीचा जो विषय असायचा, हा परकीय आक्रमणापासून संरक्षण असेल किंवा परकीय किंवा वन्यजीवांपासून, वन्य प्राण्यांपासून प्रोटेक्शन असेल, या दृष्टीने त्या गावांची शहराचं नियोजन केलेलं असायचं. आता अंतर्गत जर शहराची जर रचना जर पाहिली आपण, तर बाजारपेठाही ज्या निर्माण केल्या गेल्या, तर वेगवेगळ्या वस्तूसाठी वेगवेगळ्या बाजारपेठा निर्माण करण्यात आल्या. उदाहरणार्थ कापड बाजार, जिथं कापडाचंच फक्त ट्रेडिंग होईल अशा दृष्टीने कापड बाजार एक स्वतंत्र तयार केला गेला. धान्य बाजार, म्हणजे आपण मोंडा म्हणू ज्याला, तर ज्या एक पर्टिक्युलर भागामध्येच त्या धान्य बाजाराचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने बाजारपेठेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आता अशा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची जी काही व्यवस्था करण्यात आलेली होती, तर हे शहरं जे वसवले गेले त्यावेळेला, हे नदीकाठी शहरं वसवलेले आहेत. कारण पाण्याचं नियोजन व्हावं या दृष्टीने. कुठे असं उंच टेकड्यावर शहरं वसवली गेलेली नाहीत. सर्व शहरं नदीच्या कडेलाच वसवली गेलेली आहेत. आणि पिण्याच्या पाण्याचं जे काही नियोजन करण्यात आलेलं आहे, तर गावापासून साधारण 8-10-12 किलोमीटरपर्यंत जिथं पाण्याचं चांगलं स्तोत्र आहे, तिथून एक अंडरग्राऊंड टनेल करून शहरापर्यंत पाणी आणलेलं आहे. आणि जिथे थोडं खड्ड्याची जागा जर असेल तर तिथे खापरी किंवा मातीचे पाईप टाकून पाणी शहरापर्यंत आणलेले. त्यावेळेला पाणी उपसायला काही डिझेलचे पंप नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्यामुळं नैसर्गिक प्रवाहाने, म्हणजे आपण ग्रॅव्हिटी जी म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनेच पाणी शहरापर्यंत कसं येईल या दृष्टीने पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. आणि शहरात एंट्री केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चौकामध्ये त्याचे हौद तयार करण्यात आलेले होते. आणि पाण्यावर कंट्रोल करण्यासाठी त्यावेळेला लोखंडी वॉल नसायचे, त्यामुळे लाकडी वॉल सिस्टीम त्यावेळेला असायची. आपण जर पाहिलं तर अहमदनगर शहरामध्ये असे खापरी पाईपचे पुरावे आजही उपलब्ध होत आहेत. औरंगाबाद शहरातही दिसतात आपल्याला. पुण्यामध्ये आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सुद्धा पाण्याचं या पद्धतीने नियोजन केलेलं दिसतील. आता पुणा शहराचं जर पाहिलं आपण, तर पेशव्यांनी पुणा शहर हे विकसित केलेलं आहे. त्यावेळेला वेगवेगळ्या पेठा निर्माण केलेल्या आहेत. पेठा निर्माण करताना त्या पेठांना जे काही आयडेंटिटी दिलेली आहे, स्वतंत्र नाव दिलेलं आहे, तर आठवड्याची नावं त्याला दिले आहेत. सोमवार पेठपासून तर रविवार पेठेपर्यंत. काही वेळेला वेगळं कसबा पेठ वगैरे असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. त्या पेठाची जर रचना पाहिली आपण, तर त्या पेठाची रुंदी त्यावेळी जी काही दळणवळणाची साधनं असायची त्या दृष्टीने त्या पेठांची रुंदी ठेवलेली. त्यावेळेला काही चारचाकी वाहनं नसायचे, मोटरसायकली नसायच्या. त्यामुळं फार तर काय बैलगाडी किंवा टांगागाड्या वगैरे अशा असायचे, पण तेही काही फार मोठ्या प्रमाणात नसतील. त्यामुळे पुणे शहरातले जे काय जुने रस्ते आहेत त्याची रुंदी काही फार मोठी नाही आहे, त्यावेळी गरजेच्या दृष्टीने ठेवलेली आहे. बाकी जर आपण नियोजन जर पाहिलं तर एवढं सुरेख नियोजन त्या सर्व पेठांचं केलेलं होतं. आता मी एक पार्कोलॉजिकल सर्वेमध्ये एक सनद पाहिली पेशव्यांनी दिलेली, की गुरुवार पेठ ज्या व्यक्तीने वसवली त्यांनी खूप उत्कृष्ट प्लॅनिंग करून वसवली. त्याबद्दल
त्या व्यक्तीला त्या पेठेमधल्या दुकानांमधून काही वस्तू घेण्याचा अधिकार ठेवण्यात आलेला होता. एवढी सुरेख पेठ त्यांनी त्यामुळे त्याला ते गिफ्ट देण्यात आलेलं होतं. इनाम देण्यात आलं होतं की प्रत्येक किराणा दुकानातून एवढं त्यांना मिळेल. अशा पद्धतीने आपल्या इकडच्या शहरांचं नियोजन त्यावेळेला करण्यात आलेलं होतं. परंतु हळूहळू काय झालं की हे जसं वाहनाची संख्या वाढली, लोकसंख्या वाढत गेली, तसं हे रस्त्याचं वगैरे केलेलं नियोजन हे कमी पडायला लागलं. त्यामुळं आपल्याला त्यामध्ये वेगळं काही प्लॅनिंग करण्याची खूप गरज निर्माण झाली आणि त्यानंतर आपण वेगवेगळे कायदे निर्माण करायला सुरुवात केली. आता पाश्चिमात्य देशांचा जर विचार केला, एस्पेशली युरोपियन कंट्रीजमध्ये, तर तिथे आपण जर जुनी शहरं जर पाहिली तर त्याचं नियोजन खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येईल. आता इंजिनिअरिंग जर पाहिलं आपण, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, तर 250-300 वर्षापूर्वीसुद्धा आपल्यापेक्षा खूप मोठे प्रगत होते. म्हणजे 4-4, 5-5, 6-6 मजली इमारती त्यावेळी खूप उत्कृष्ट इंजिनिअरिंगचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळेल. आता त्यातली एक विशेष सिटी आपण एक व्हेनिस सिटी धरू. इटलीमध्ये व्हेनिस सिटी जी आहे ती त्या शहराचा बहुतांशी भाग हा समुद्रामध्ये आहे. आता प्रश्न आहे की समुद्रामध्ये शहर उभं करायची गरज काय होती त्यावेळेला? तर त्यावेळेला जी काही नेव्ही होती, म्हणजे नौदल होतं इटलीचं, हे व्हेनिस सिटीमध्ये नौदल आर्मर त्यांचं तिथं असायचं. म्हणून समुद्रामध्ये इझिली त्यांना ॲक्सेस असावा या दृष्टीने ते शहरच समुद्रामध्ये वसवलं. तिथलचा व्यापार जो काही असायचा तो सर्व समुद्रामार्गेच चाललेला असायचा. एस्पेशली त्यावेळेला सोन्याचे पत्रे तयार करणं हा मोठा एक उद्योग व्हेनिस सिटीमध्ये होता. तर ते परदेशामध्ये जर पाठवायचं असेल, निर्यात करायचं असेल, तर समुद्र माध्यमातूनच त्याचं निर्यात व्हायचं. त्यामुळे शहरच जर समुद्रात असेल तर सर्व सुविधा या इझिली अवेलेबल होतात. व्हेनिस सिटीमध्ये जर पाहिलं आपण तर छोट्या छोट्या बोटी थेट त्या गावामधल्या अंतर्गत रस्त्यामध्ये येऊन त्या एखाद्या बिल्डिंगच्या तळमजल्याच्या मध्ये आत येतात. इथपर्यंत पाण्यामधून कम्युनिकेशन केलेलं आहे. व्हेनिस सिटीचे मेन रोड जे आहेत त्याला कॅनॉल म्हणतात. म्हणजे त्याची खोली खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे बऱ्यापैकी मोठमोठ्या बोटीसुद्धा ह्या मुख्य रस्त्यापासून व्हेनिस सिटीमध्ये एंट्री करतात आणि छोट्या छोट्या बोटी थेट इमारतीच्या तळमजल्यापर्यंत येतात. जसं आपण बिल्डिंगच्या खाली एखादं 4 व्हीलरचं गॅरेज पाहतो आपण, तसं व्हेनिस सिटीमध्ये बोटीचे गॅरेज इमारतीच्या खाली तळमजलेलं आहेत आणि संपूर्ण त्या बिल्डिंगच्या आतपर्यंत पाणी जात आहे. म्हणजे व्हेनिस सिटी जर पाहिली तर एक इंजिनिअरिंगचा एवढा खूप चांगला नमुना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पुढं काय झालं, कम्युनिकेशनची साधनं वाढत गेली, एअरपोर्ट निर्माण झाले, रस्त्याने वाहतूक वाढत गेली, रेल्वेची वाहतूक वाढत गेली. त्यामुळं व्हेनिस सिटीची पाण्यामधून कम्युनिकेशन हे खूप हळूहळू कमी होत गेलं आणि व्हेनिस सिटीचं महत्त्व पुढं कमी होत गेलं. आता व्हेनिस सिटी जर पाहिली आपण तर ते फक्त एक टुरिझमचं स्थानच झालेलं आहे. व्हेनिस सिटी पूर्ण टुरिझमवरच आज चालते. पण आपण ज्यावेळेला जातो पाहायला खरंच विशेष वाटतं त्यामध्ये. आता भारतामध्ये सुद्धा काही शहरं हे खूप चांगलं नियोजन करून करण्यात आलेले. उदाहरणार्थ आपण एक जयपूर सिटी घेऊ. जयपुराच्या महाराजांनी ती सिटीचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यावेळेला. त्यातले अंतर्गत रस्ते पाहिले तर खूप चांगल्यापैकी रस्ते आहेत. रस्त्याची क्वालिटी चांगली आहे. इमारती चांगल्या उभ्या झालेल्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे जयपूर सिटीमध्ये एक फिक्स रूल आहे की प्रत्येक इमारतीचा रंग हा गुलाबीच असेल, पिंक कलरच असेल. आजही त्यांच्या कॉर्पोरेशनचा स्ट्रिक्ट रूल आहे की कलर हा पिंकच असेल तिथे. त्यामुळे जयपूरला पिंक सिटीज असं म्हटलं जातं. कुठल्याही घराला पिंक पेक्षा वेगळा रंग दिलेला नसेल. त्यामुळे एक पिंक सिटी आपल्याला समोर एक चांगला एक नमुना पाहायला मिळेल. आता आपण जर पंजाब हरियाणामध्ये जर पाहिलं आपण तर पंजाब हरियाणा 2 स्वतंत्र राज्य झाल्यानंतर त्यांची राजधानी चंदीगड करण्यात आली. आता चंदीगड एक छोटंसं गाव होतं. तर चंदीगडमध्ये ज्यावेळेला एक मोठं शहर निर्माण करायची आवश्यकता वाटली त्यावेळेला ते चंदीगड शहराचं खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलं गेलं. मग चंदीगडचं एअरपोर्ट कुठं असेल, रेल्वे स्टेशन कसं असेल, नॅशनल हायवे कसे जातील आतून, याचा सर्व विचार करून तुम्हाला
प्लेइंग ग्राउंड कसे असतील, सरकारी कार्यालयासाठी किती जागा उपलब्ध असेल, असं सर्व विचार करून खूप मोठी लँड ॲक्वायर केली गेली. त्यामध्ये चंदीगड शहर वसवलं गेलं. आता चंदीगड शहर उभं करून कितीतरी वर्ष झालेले आहेत. आजही पाहिलं तर असं वाटतं की या शहराची निर्मिती आत्ताच केलेली आहे असं दिसून येईल. आता हळूहळू काय झालं की जुने शहरं हे दळणवळणाची साधनं वाढल्यामुळं, लोकसंख्या वाढल्यामुळं हे अंतर्गत व्यवस्था ही खूप कमी कमी वाटायला लागली. त्यामुळं या शहरांचं प्लॅनिंग करायचीच गरज पडली. आता प्लॅनिंग करावं अंतर्गत रस्त्यांचं, तर रस्त्यासाठी लागणारी जमीन ॲक्वायर करणं खूप अवघड व्हायला लागलं. इमारती तोडणं शक्य होत नव्हतं. म्हणून हळूहळू शहराबाहेर नवीन टाउन निर्माण करायची गरज वाटली आणि या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीने कायदा असावा, त्याशिवाय काही प्लॅनिंग करता येणार नाही. या दृष्टीने महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 हा कायदा शासनाने पास केला. त्या अगोदरही वेगवेगळे सर्क्युलर होते. एक जुनाही बॉम्बे टाउन प्लॅनिंग ॲक्ट होता, पण त्यामधले तरतुदीसुद्धा अपूर्ण होत्या. म्हणून 1966चा टाउन प्लॅनिंग ॲक्ट हा पास करण्यात आलेला आहे. आता हा एवढा सुरेख कायदा आहे की पुढच्या लेक्चरमध्ये आपण हायलाईट्स ऑफ टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 हा आपण पुढच्या याच्यात कव्हर करू. परंतु एक जर पाहिलं की छोटे मोठे सर्व गावं जे काही वसले गेलेले आहेत, शहरं वसले गेलेले आहेत, हे त्या वेळची गरज पाहता योग्य पद्धतीचं प्लॅनिंग करूनच हे सर्व शहरं वसलेले आहेत आणि हळूहळू ते प्लॅनिंग हे पुढं कमी पडायला लागलं. म्हणून आपल्याला त्यामध्ये काही वेगळं डेव्हलपमेंट करायची गरज निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीने ओल्ड कन्सेप्ट ऑफ टाउन प्लॅनिंग हा आपल्याकडे असायचा. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचा विषय घेऊ त्याच्यामध्ये.